लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण अजून का झाले नाही? लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेचे पैसे का आले नाहीत? जी आर तर आला होता, जी आर 18 तारखेलाच आला आणि त्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दिनांक 20 फेब्रुवारी रोजीच वितरण होणार अशी देखील शक्यता मोठ्या प्रमाणावर वर्तवली जात होती. परंतु प्रत्यक्षात महिलांच्या खात्यावरती योजनेचे पैसे आले नाहीत. आता याच्या पाठीमागे काय कारण आहे आणि योजनेच्या हप्त्याचे वितरण जर लांबले आहे तर ते किती दिवस लांबले आहे? बहिणींच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेमधील हप्ता वितरण कधी होणार? त्यासोबत एक महत्त्वाचा प्रश्न अजून यामध्ये आला आहे, तो म्हणजे लाडक्या बहिणींना जानेवारी सोबत फेब्रुवारी महिन्याचे देखील पैसे मिळणार असल्यामुळेच हे वितरण लांबले आहे का? असा देखील प्रश्न राज्यातील लाखो लाडक्या बहिणी विचारत आहेत. तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला आणि तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून योजनांबाबतचे सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने आणि रोजची रोज मिळणार आहेत. तर लाडक्या बहिणींनो, यातील महत्त्वाचे काही मुद्दे आहेत, ते आपण मुद्दे घेऊया. तर जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण 2 दिवसांमध्ये होईल. तुम्हाला कोणत्याही प्रकारे घाबरून जाण्याची कसलीही आवश्यकता नाही. जी आर आला होता 18 तारखेला, लाडकी बहीण योजनेमध्ये जी आर आला. ज्या जी आर द्वारे राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राज्याच्या महिला व बाल विकास विभागाकडे त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठीचा 98 कोटी रुपयांचा निधी त्या ठिकाणी वितरित किंवा निर्गमित केलेला आहे. आता महिला व बाल विकास विभागाचं काम काय असतं? तर महिला व बाल विकास काय करतो की या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता आहे, तर या ठिकाणी अशी यादी केलेली असते. या यादीमध्ये त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे ट्रान्सफर केले जातात, म्हणजे महिला व बाल विकास विभागाकडे निधी आलेला आहे. आता यामध्ये खरं तर वितरण हे 20 तारखेलाच होईल किंवा 21 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे देखील जमा होतील असं बोललं जात होतं, कारण वितरण आधीच खूप लांबलेलं आहे. म्हणजे 14 जानेवारी रोजी सरकारचं त्या ठिकाणी वितरण करण्याची सरकारने तयारी पूर्ण केली होती. 14 जानेवारी, ज्याला 1 महिन्याहून अधिक दिवस झाले. तेव्हा आपल्याला माहित होतं की राज्यामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुका 15 तारखेला पार पडणार होत्या आणि 14 तारखेला अर्थातच मकर संक्रांतीच्या दिवशीच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेचे पैसे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील जमा करायचा, माफ करा, जानेवारी महिन्याचा देखील हप्ता जमा करायचा असं त्या ठिकाणी सरकारने ठरवलं होतं. परंतु निवडणूक आयोगाच्या सचिवाने याला विरोध केला, कारण तेव्हा राज्यामध्ये आदर्श आचारसंहिता सुरू होती आणि या आचारसंहितेच्या काळामध्ये महिना संपायच्या आधीच तुम्ही त्या ठिकाणी वितरण करू नका असे त्या ठिकाणी आदेश देण्यात आले आणि हे आदेश मिळाल्यामुळे त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती त्या ठिकाणी जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित किंवा त्यांच्या खात्यावरती पैसे निर्गमित केले नाहीत. पण आता कोणतीही अडचण नाही, म्हणजे राज्यामध्ये ना आचारसंहिता आहे, कोणतीही निवडणूक नाही, सरकारला पैसे वितरित करण्यासाठी कोणी थांबवले देखील नाही. मग आता काय होतंय? आता योजनेचे पैसे का सरकार देत नाही आहे, हा देखील प्रश्न त्या ठिकाणी लाडक्या बहिणी विचारतायत. कारण आता बघा तुम्ही, जानेवारी महिना हा संपलेला आहे, फेब्रुवारी महिना देखील आता शेवटचे काही 7-8 दिवस राहिले आहेत, 28 तारखेचा महिना आहे आणि तरी देखील बहिणींच्या खात्यावरती अजून जानेवारी महिन्याचेच 1500 रुपये येत नाही आहेत. आता 18 तारखेला जी आर आला, 18 तारखेला जी आर आला तर 19 तारखेला ठीक आहे, शिवजयंती निमित्त सुट्टी होती, परंतु 20 तारखे रोजी हे वितरण होणे गरजेचं होतं. आज 21 तारीख, त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येणार का नाही हाच प्रश्न सर्व लाडक्या बहिणी विचारत आहेत. 2 दिवसांमध्ये वितरण होईल एवढं आम्ही खात्रीशीर का सांगतोय? तर कारण जी आर आल्यामुळे सरकारकडे निधी उपलब्ध झाला आहे. आता फक्त सरकारला त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती निधी फक्त आणि फक्त वर्ग करायचा आहे आणि तो सरकार येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये करणार असल्याची देखील माहिती आहे. 25 तारखेच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यातील राज्यातील सर्व ज्या पात्र आहेत त्यांच्या खात्यावरती योजनेचे पैसे जमा होणार आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारे तुम्हाला घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. पण लक्षात घ्या, हा फक्त आणि फक्त जानेवारी महिन्याचा हप्ता येणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याबाबत कोणतीही माहिती नाही, म्हणजे मिळणारच नाही. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना मार्च महिन्यामध्ये मिळेल, तो देखील मार्चच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सरकारने त्या ठिकाणी द्यावा, कारण आधीच खूप जास्त लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी वितरणासाठी वाट पाहावी लागत आहे. एकतर योजना सुरू केल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्येक वर्षाचं बजेटनुसार पैसे ठेवले पाहिजेत आणि ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एक ठराविक तारखेमध्येच पैसे दिले पाहिजेत, जेणेकरून लाडक्या बहिणी त्या पैशांचे नियोजन करू शकतील, अशी देखील मागणी राज्यातील लाखो लाडक्या बहिणी करत आहेत. आता या महिन्यामध्ये म्हणजेच की मार्च महिना हा खूप जास्त महत्वाचा असतो, कारण मार्च महिन्यामध्ये राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन असते. या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पुढील 1 वर्षामध्ये ज्या ज्या योजना असतात किंवा ज्या ज्या नवीन योजना सरकार करणार आहे किंवा कोणतीही त्या ठिकाणी तरतूद असेल, ती तरतूद करण्यासाठीचे अर्थसंकल्पीय अधिवेशन असते. यामध्ये सर्वात महत्वाचा दिवस असणार आहे तो म्हणजे दिनांक 6 मार्च, कारण या 6 मार्च रोजी आपल्या राज्याचे पुढील वर्षाचे त्या ठिकाणी बजेट त्या ठिकाणी सांगितलं जाणार आहे. बजेटमध्ये तरतूद केली जाणार आहे. हे बजेट शेतकऱ्यांसाठी देखील खूप जास्त महत्वाचं आहे, कारण या बजेटमध्ये शेतकरी कर्जमाफीबाबत, नमो शेतकरी योजनेबाबत
अनेक घडामोडी घडणार असल्याचे देखील बोललं जात आहे. त्या ठिकाणी विरोधकांनी देखील लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांच्या योजना असतील, या योजनांवरून सरकारला वेठीस धरणे देखील गरजेचं आहे. कारण विरोधकांनी तेवढ्या स्ट्रॉंगली आपल्या मागण्या त्या ठिकाणी आपल्या अधिवेशनामध्ये मागणं गरजेचं आहे. आपल्या विधान भवनामध्ये या मागण्या मागितल्या गेल्या पाहिजेत. लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही ठराविक एक तारीख ठरवा, 5 ते 10 असेल, 1 ते 5 असेल किंवा 10 ते 15 असेल, कोणतीही तारीख एक फिक्स करा. ज्या तारखांच्या मध्ये 2-4 दिवसांच्या गॅपमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले पाहिजेत. म्हणजेच काय होतं, समजा महिलेला माहिती आहे की आपल्याला या दिवशी आपल्या खात्यावरती 1500 रुपये येणार आहेत, तर महिला त्या ठिकाणी काहीतरी नियोजन करू शकते. कोणाकडून उसने पैसे म्हणा किंवा काही असतात उलाढाली, आपण ज्या आपल्या ग्रामीण भाषेमध्ये बोलतो की काहीतरी उलाढाली होतात, या उलाढाली त्या ठिकाणी महिला करू शकतात, जेणेकरून 1500 रुपये फिक्स येणं आपल्याला या दिवशी आहे हे माहिती पाहिजे. सध्या काय होतंय, काही महिन्यांचा हप्ता आपण पाहिलं की 31 डिसेंबरला लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता. त्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 13 जानेवारी रोजी जमा झाला. आता हे वितरण साधारणपणे 20 किंवा म्हणजे 25 तारखेच्या आसपास होणार आहे. म्हणजे कुठल्याही तारखेचा त्या ठिकाणी ताळमेळ बसत नाही आणि यामुळे लाडक्या बहिणी देखील मोठ्या प्रमाणावर नाराज आहेत की आम्हाला कळतच नाही, आमच्या खात्यावरती पैसे येणार कधी हे आम्हाला गॅरंटीच नाही. अनेकदा काय होतं की बरेचसे न्यूज पोर्टल म्हणा असतील किंवा बरेचसे युट्यूब चॅनल असतात किंवा सध्या सोशल मीडियाचा काळ आहे, कुणीही टाकतं की बाबा लाडकी बहीण योजना बंद झाली आहे किंवा काय झालं आहे, आणि त्यामुळे लाडक्या बहिणी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर परेशान देखील होतात की बाबा आमचे पैसे येणार का नाही, आम्हाला फिक्स काय कळतही नाही. सध्या ई-केवायसी मुळे आपण पाहिलं की अनेक लाडक्या बहिणींचा त्या ठिकाणी लाभ देखील बंद झाला आहे. अशी विविध कारणं आहेत की ज्या कारणांमध्ये सरकारने या बजेटमध्ये अनेक गोष्टी त्या ठिकाणी दुरुस्त करणे गरजेचं असणार आहे आणि लाडकी बहीण योजना अगदी सुरळीत चालली पाहिजे. खरं तर क्रांतिकारी योजना आहे, एकमेव योजना ज्या योजनांमध्ये थेट महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होतात, महिलेला कोणालाही पैसे मागायची गरज पडत नाही आणि या योजनेचे महिला स्वागतच करतात. आपण पाहिलं आहे की जेव्हापासून लाडकी बहीण योजना आली आहे तेव्हापासून सरकार प्रत्येक इलेक्शन मध्ये जिंकत आहे. कारण विधानसभा आपण पाहिली आहे, लोकसभेचं आपण पाहिलं की लोकसभेच्या वेळी त्या ठिकाणी महाविकास आघाडीने राज्यातील 48 जागांपैकी 31 जागा जिंकल्या होत्या आणि महायुती सरकारला फक्त आणि फक्त 17 जागा मिळाल्या होत्या. विधानसभा निवडणुकीच्या आधी 4 महिने राज्य सरकारने त्या ठिकाणी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतरचा संपूर्ण चमत्कार असेल उलटफेर आपण पाहिला आणि या उलटफेराने त्या ठिकाणी राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुती सरकार आलं. त्यानंतर महानगरपालिकांच्या निवडणुका असू द्या, नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुका असू द्या, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असू द्या, सर्वत्र आपण पाहत आहेत की फक्त आणि फक्त सरकार असेल म्हणजे महायुती सरकारच निवडून येत आहे. कारण लाडक्या बहिणींचा मोठा सपोर्ट आहे. कारण लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक महिलांना या 1500 रुपयांची मोठी मदत होते. आता अनेक जण बोलतात की 1500 रुपये म्हणजे काय नाही, महागाई वाढली आहे, काय आहे, अनेक मुद्दे आहेत, त्यांच्यावर बोला, हे 1500 बंद करा. पण ज्या गरीब महिला आहेत, ज्या गरजू महिला आहेत, त्यांना या 1500 रुपयांची नितांत गरज असते. महिन्याला 1500 रुपये म्हणजे अनेकांचा त्या ठिकाणी काहींचा किराणा भागतोय, काहींची मुलांची फी भरली जाते. त्यामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला या योजनेचा किती फायदा झाला आहे हे देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. आता पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रलंबित लाभाचा एक मुद्दा आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्यापासूनचे पैसे बंद झाले आहेत, नोव्हेंबर महिन्यापासून अचानक त्यांच्या खात्यावरचे पैसे बंद झाले आणि त्यांनी आता त्यांची ई-केवायसी एडिट केली आहे, त्यांना प्रलंबित लाभ द्यायचा का नाही याबाबतचा निर्णय होत नसल्याची माहिती मिळत आहे. अजूनही सरकार यामध्ये स्पष्टता आणत नाही आणि ही स्पष्टता नसल्यामुळेच लाडकी बहीण योजनेचा त्या ठिकाणचा जानेवारी महिन्याचा लाभ हा लांबत आहे. पण सरकारने यामध्ये स्पष्टपणे एक निर्णय घ्यावा. महिला व बालविकास विभागाने ठामपणे निर्णय घेऊन लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेच्या हप्त्याचे वितरण करावे, जेणेकरून खूप जास्त लांबला आहे हप्ता. आता लाडक्या बहिणी म्हणतायत की अजून आम्हाला वाट पाहायला लावू नका, आमच्या खात्यावरती योजनेच्या हप्त्याचे त्या ठिकाणी वितरण सुरू करा. आता याच्या व्यतिरिक्त तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला नेहमीप्रमाणे कमेंटच्या माध्यमातून विचारायला विसरू नका. ही महत्वाची व्हिडिओ असणार आहे. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहितीसाठी, हक्काच्या अपडेटसाठी आणि रेग्युलर अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.